नमस्कार मंडळी. मालिका आता एका जबरदस्त अशा वळणावर आलेली आहे. कारण इकडे नयनतारा आणि ऋषीसमोर आता गौरीचं आणि राजनचं सगळं सत्य समोर येणार आहे. म्हणजे साधना हीच गौरी आहे आणि ती राजनची बायको आहे, हे आता चित्र सगळ्यांच्या समोर येणार आहे. आणि मंडळी एवढंच नाही की ज्यावेळेला आता अनिका ही कमळीच्या जीवावर उठते, तिला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न करत असते आणि हीच गोष्ट जेव्हा आता साधना म्हणजेच गौरीला कळते, तेव्हा मात्र आता गौरीने मागचा पुढचा कसलाही विचार न करता सगळं सत्य सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे ही गोष्ट आता नयनतारा आणि ऋषीला कळते आणि त्यानंतर मास्टर माइंड प्लॅन करत अनिकाला आणि रागिणीला कामिणीला चांगलाच धडा शिकवत आता नयनतारा आणि ऋषीने चांगलीच अद्दल घडवलेली आहे. आता नेमकं हे सगळं कसं घडलं, नयनतारा आणि ऋषी समोर आधी साधनाचं म्हणजेच गौरीचं सत्य कसं काय समोर येतं, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूयात. पण त्याआधी प्रेक्षकांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला दोन्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि असेच येणारे नवीन अपडेट नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी आपल्या चॅनलवर पाहायचे असतील तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईकसुद्धा करा. इकडे आता ज्या वेळेला अनिकाचा खरा चेहरा समोर आलेला आहे, म्हणजे कमी ही निर्दोष सुटलीच आहे, त्याच्यामुळे आता इकडे अन्नपूर्णा ट्रस्टचे जेवढे मेंबर्स आहेत त्यांनी पुन्हा एकदा मीटिंग घेतलेली आहे. कारण आता कमळीची काही चूक नसताना तिला 7 दिवसांसाठी कॉलेजमधून अन्नपूर्णा ट्रस्टचे जेवढे मेंबर्स आहेत त्यांनी पुन्हा एकदा मीटिंग घेतलेली आहे. कारण आता कमळीची काही चूक नसताना तिला 7 दिवसांसाठी कॉलेजमधून रस्टिगेट करण्यात आलं होतं. खरं तर कमळीची या सगळ्यामध्ये काहीच चूक नव्हती, तिला मुद्दाम या सगळ्यामध्ये अडकवण्यात आलं आणि तिला विनाकारण ही शिक्षा भोगावी लागली. पण आपल्याला आता खरा गुन्हेगार सापडलाच आहे म्हटल्यानंतर खऱ्या गुन्हेगाराला सुद्धा शिक्षा व्हायलाच पाहिजे. जसं कमीला शिक्षा झाली तशीच आता अनिकाला सुद्धा शिक्षा व्हायला पाहिजे. नयनतारा म्हणत असते की जशी कमीला 8 दिवसांसाठी रस्टिगेट करण्यात आलं, तसं सुद्धा आता अनिकाला सुद्धा 8 दिवसांसाठी कॉलेजमधून रस्टिगेट करायला हवं. अनिकाचा चेहरा आता पूर्णपणे उडालेला असतो, कारण नयनताराने अनिकाच्या विरोधात असं बोलल्यानंतर आता कामिणी सुद्धा चिडलेली असते. कामिणी लगेच म्हणते की नयनतारा तू काय बोलतेस, अनिकाला रस्टिगेट, अनिका कोण आहे विसरलीस का तू? त्यावर आता इथे नयनतारा म्हणते कामिणीताई, इथे नियम सगळ्यांसाठी सारखेच असतात. कमीने गुन्हा केलेला नसताना सुद्धा जर तिला शिक्षा झाली आहे तर जिने गुन्हा केलाय तिला शिक्षा व्हायलाच हवी. मग ती कोण आहे, कोणाची मुलगी आहे आणि कोणाची नात आहे, इथे त्याच्याने काहीच फरक पडत नाही. त्यावर आता अन्नपूर्णा आजीसुद्धा म्हणतात की हो, जर ही शिक्षा कमीला झालेली आहे, कमीसुद्धा माझी मोठी नात आहे आणि तरीसुद्धा तिला ती शिक्षा झाली आहे, तर खऱ्या गुन्हेगाराला सुद्धा ही शिक्षा व्हायलाच हवी. आणि अन्नपूर्णा आजी आता म्हणतात की जसं आपण कमीला चूक नसताना सुद्धा 8 दिवसांची शिक्षा दिली, तर इकडे अनिकाने तो गुन्हा स्वतः केला आहे आणि तो गुन्हा लपवण्यासाठी तिने आणखीन काही प्रयत्न केले, त्याच्यामुळे अनिकाला 1 महिन्यासाठी आपण रस्टिगेट करणार आहोत. इथे आता अन्नपूर्णा आजीचा हा निर्णय ऐकून मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. इकडे रागिणी तर शॉकमध्येच गेलेली आहे आणि अन्नपूर्णा आजी म्हणतात की हा माझा फायनल निर्णय आहे. अनिका 1 महिन्यासाठी कॉलेजमधून रस्टिगेट होत आहे. आता कमीला हे आवडत नाही, कारण तिला हे वाटत असतं की अनिकाचा पूर्ण 1 महिन्याचा अभ्यास बुडला जाईल. मी 8 दिवस कॉलेजमध्ये आलो नाही आणि माझं एवढं नुकसान झालं आणि अनिका 1 महिन्यासाठी येणार नाही, तर तिचं किती नुकसान होईल. आता कमी अनिकाची बाजू घेऊन बोलणार असते. तेवढ्यातच आता इकडे लगेचच अन्नपूर्णाजी म्हणतात कमी तू याच्यामध्ये काही बोलूच नकोस, ही शिक्षा आहे आणि शिक्षा जर गुन्हेगार आहे तर गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी. अनिका म्हणत असते की कमी हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे, मी तुला सोडणारच नाहीये, तुझी अशी वाट लावेन आयुष्यभर लक्षात ठेवशील. इकडे अनिका कमी सगळेच घरी आलेले असतात. अनिका ही कमीच्या अंगावर धावत जाते आणि तिला म्हणते की कमी हे सगळं आणि सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. माझ्या प्रत्येक गोष्ट तू माझ्यापासून हिरावून घेतलेली आहेस. माझी इच्छा नसताना तू माझ्या कॉलेजमध्ये आलीस, GS पद मिळवलंस, माझ्या घरात एंट्री घेतलीस आणि तुझ्या प्रॉपर्टीवरती डोळा आहे. पण मी असं होऊच देणार नाही आहे. मी तुझी अशी वाट लावेन ना की तू आयुष्यभर लक्षात ठेवणार आहेस. आणि अनिका कमळीच्या अंगावर आता धावून जाते आणि तेवढ्यातच आता इथे अन्नपूर्णा आजी राजन येतात आणि अन्नपूर्णा आजी पुन्हा एकदा अनिकाच्या कानाखाली लावून देतात आणि म्हणतात की कमीपासून लांब राहायचं, कमी तुझी मोठी बहीण आहे हे तू कायम लक्षात ठेवायचं. आणि आता इथे अनिका सतत कमीला त्रास देत असते, याच्यामुळे अन्नपूर्णा आजींना असं वाटतं की ह्या तिघींपासून कमीला धोका आहे आणि त्यासाठी आता अन्नपूर्णा आजीने एक खूप मोठा असा निर्णय घेतलेला आहे. अन्नपूर्णा आजीकडे हॉलमध्ये सगळ्यांनाच बोलावून घेतात आणि आता इथे सगळ्यांसमोर त्यांनी एका गोष्टीची अनाऊन्समेंट केलेली आहे आणि ती म्हणजे अन्नपूर्णा आजी इथे सगळ्यांसमोर सांगतात की मला 2 नाती आहेत आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की जोपर्यंत माझी मोठी नात मिळत नाही तोपर्यंत प्रॉपर्टी कोणाच्याच नावावर होणार नाही. आता माझी नात मिळालेली आहे, पण हा सगळा प्रकार पाहता जर कमीच्या जीवाचं काही बरं वाईट कोणी करण्याचा प्रयत्न केला, तिचं काही बरं वाईट झालं तर ही प्रॉपर्टी कोणालाही मिळणार नाही. ही प्रॉपर्टी अख्खीच्या अख्खी प्रॉपर्टी मी ट्रस्टीला दान करणार आहे. की मला 2 नाती आहेत आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की जोपर्यंत माझी मोठी नात मिळत नाही तोपर्यंत प्रॉपर्टी कोणाच्याच नावावर होणार नाही. आता माझी नात मिळालेली आहे, पण हा सगळा प्रकार पाहता जर कमीच्या जीवाचं काही बरं वाईट कोणी करण्याचा प्रयत्न केला, तिचं काही बरं वाईट झालं तर ही प्रॉपर्टी
कोणालाही मिळणार नाही. ही प्रॉपर्टी अख्खीच्या अख्खी प्रॉपर्टी मी ट्रस्टीला दान करणार आहे. अन्नपूर्णा आजी म्हणतात की सगळ्यांनी नीट ऐका, ही प्रॉपर्टी मी माझ्या दोन्ही नातींनाच देणार आहे. पण जर माझ्या मोठ्या नातीच्या जीवाला जर काही धोका झाला, तिला जर कोणी दुखापत केली, तिला काही झालं, तर ही अख्खी प्रॉपर्टी ट्रस्टीला दान केली जाईल आणि या प्रॉपर्टीवर कोणाचाही हक्क राहणार नाही, अगदी कोणाचा, राजेंचा सुद्धा नाही. आणि या प्रॉपर्टीतली फुटकी दमडीसुद्धा कोणालाही मिळणार नाही. आता अन्नपूर्णा आजीचा हा निर्णय ऐकून मात्र सगळ्यांनाच मोठा झटका लागलेला आहे. इकडे कामिनी, रागिनी यांना वाटत होतं की आपण एकदा का कमळीचा काटा काढला की ही सगळी प्रॉपर्टी फक्त आणि फक्त अनिकाची होईल. पण आता जे काही अन्नपूर्णा आजीने शक्क लढून जो काही निर्णय घेतलाय, आता मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेत. इथे कामिनी म्हणते की वहिनी तू काय बोलतेस, तुझं तरी तुला कळते का? अगं ही कमी तुझी एकटीच नात नाही आहे, अनिका सुद्धा तुझी नात आहे. मान्य मला तिच्याकडून काही चुका झाल्या, पण याचा अर्थ असा नाही की तू अख्खी प्रॉपर्टी फक्त त्या कमीच्या घशात घालशील. अन्नपूर्णाजी म्हणतात मी जो काही निर्णय घेतलाय तो विचार करूनच घेतलाय. तुम्ही आता जे काही वागलात त्याच्यामुळे हा मला निर्णय घ्यावा लागलाय. कारण तुम्ही हे सगळं काही केलं ते फक्त ह्या प्रॉपर्टीसाठीच केलं आहे. आणि कामिनी तू तर सांगूच नकोस, याच्या आधी तू ह्या दोघींना लांब करण्यासाठी गौरीने आणि कमळीने माझ्या लेकापासून आमच्यापासून लांब राहावे म्हणून तू किती प्रयत्न केलेस हे मला चांगलेच माहिती आहेत. आणि तुम्ही यापुढे सुद्धा कमळीच्या जीवावर उठणार याची मला खात्रीच आहे. आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे. जर कमळीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ही प्रॉपर्टी ट्रस्टीला दान होईल आणि यातला कोणालाही फुटकी कवडीसुद्धा मिळणार नाही आहे. हा माझा शेवटचा निर्णय आहे. आता मात्र इथे सगळेजणच हादरले आहेत. तर इकडे ऋषी घरी आल्यानंतर ऋषीचं आणि नयनताराचं बोलणं चालू असतं आणि त्यांचं हे सगळं बोलणं आता इथे गौरीने ऐकलेलं आहे. ऋषी आणि त्या दोघींमध्ये डिस्कशन सुरू असताना नयनतारा म्हणते की अनिका आणि ही कामिनी कधी सुधारणार नाही. अगदी हुशारीने आणि शतापीने ह्या दोघींनी असं नाटक केलं आणि त्या नाटकामध्ये त्यांनी सरळ सरळ त्या कमीला अडकवलं. म्हणजे चोरी अनिकाने केलेली, नेकलेससुद्धा अनिकाने चोरलेला आणि या सगळ्याचा आळ त्या कमीवर आणला. एवढी हिंमत येते कुठून या दोघींमध्ये? या दोघींमुळे ना त्या कमीच्या जीवाचं काही बरं वाईटसुद्धा होऊ शकतं. म्हणजे आत्तासुद्धा त्याने तिला मारण्याचाच प्रयत्न केला होता. एवढी हिंमत येते कुठून या दोघींमध्ये? या दोघींमुळे ना त्या कमीच्या जीवाचं काही बरं वाईटसुद्धा होऊ शकतं. म्हणजे आत्तासुद्धा त्याने तिला मारण्याचाच प्रयत्न केला होता. पण नशीब तुम्हाला हा प्लॅन आधीच माहीत झाला होता आणि त्या दोघींचा प्लॅन तुम्ही हाणून पाडलात. नाहीतर कमीच्या जीवाचं काही खरं नव्हतं. त्या तिघीजणी मिळून काय करतील ना काही सांगता येत नाही. हे सगळं जेव्हा आता गौरीला ऐकते आणि गौरीला खरं तर खूप वाईट वाटतं. गौरी म्हणते की म्हणजे माझ्या कमीच्या जीवावर त्या पुन्हा उठल्या, माझ्या कमीला तिथे धोका आहे. पण मी कसं सांगू, कमी माझी लेक आहे आणि त्यांची खरंच राजांची आणि माझी मुलगी आहे. गौरी म्हणते मॅडम कमी आता कशी आहे? आता त्या दोघींचं बोलणं चालू असतं आणि त्याच वेळेला तिथे राजन येतो. राजनला नयनताराशी त्याच्या कामाबद्दल काहीतरी बोलायचं असतं, त्यांची मीटिंग असते. गौरी राजनला पाहते आणि म्हणते की माझ्या कमीच्या जीवाला जर धोका असेल तर असं होऊन चालणारच नाही. मला सगळं काय खरं आहे ते ह्यांना सांगायलाच हवं. मी ह्यांना त्या दिवशी खोटं सांगितलं की आपली लेक ह्या जगात नाही आहे, पण आता बस झालं. आता मला सगळं काही ह्यांना सांगायलाच हवं. आता इकडे नयनतारा रूममध्ये जाते, तेवढ्यातच गौरी जाते आणि आता म्हणते की आत्ताच्या आता मी यांना भेटणार आहे आणि सगळं काही खरं सांगून टाकणार आहे. गौरी जाते आणि राजनला भेटते. इथे नयनताराच्या घरी गौरीला पाहून राजनला मोठा धक्का बसलाय. राजन म्हणतो गौरी तू इथे कशी? गौरी त्याचा हात धरते आणि त्याला बाजूला घेऊन जाते आणि म्हणते मी तुम्हाला समज सांगते, मला आज तुम्हाला सगळं काही सांगायचं आहे. आणि त्यानंतर मात्र इथे गौरीने राजनला सगळं काही सांगितलेलं आहे. राजनला गौरी म्हणत असते की तुमच्या घरात जी मुलगी आहे ती कमीच आपली मुलगी आहे. इतके दिवस मी तुमच्यापासून हे सत्य लपून ठेवलं कारण कमीला त्या घरातील माणसांपासून धोका होता हे मला आधीपासूनच माहीत होतं. म्हणून इतकी वर्ष मी त्या सगळ्यांपासून कमीला लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्या दिवशी मी तुम्हाला जे काही सांगितलं ते समजा खोटं होतं. आपली मुलगी या जगात नाही आहे हे सुद्धा मी तुम्हाला खोटंच सांगितलं. आपली मुलगी कमीच आपली मुलगी आहे. आणि जेव्हा आता हे सगळं काही त्यांचं बोलणं चालू असतं आणि हे सगळं ऋषी आणि नयनतारा या दोघांनी सुद्धा ऐकलेलं आहे. तर प्रेक्षकांना आता गौरीचं आणि राजनचं हे बोलणं ऋषी आणि नयनतारा ऐकतात. पण त्यानंतर आता या दोघांचं सत्य हे दोघं जण सगळ्यांसमोर कसं आणतात? तर प्रेक्षकांना आता गौरीचं आणि राजनचं हे बोलणं ऋषी आणि नयनतारा ऐकतात. पण त्यानंतर आता या दोघांचं सत्य हे दोघं जण सगळ्यांसमोर कसं आणतात?